पैठण नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने घवघवीत यश मिळवत नगर परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे। नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या उमेदवार श्रीमती विद्याभूषण कावसानकर यांनी तब्बल 12,500 मते घेऊन विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला। त्यांच्या या दणदणीत विजयामुळे पैठणच्या राजकारणात शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील युतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाच्या युतीने एकूण 19 जागांवर विजय मिळवत नगर परिषदेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे। त्यामुळे आगामी काळात नगर परिषदेत युतीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हावर लढलेल्या 4 उमेदवारांनी नगरसेवक पदावर विजय मिळवला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 1 तर भाजपाचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे। निकाल जाहीर होताच पैठण शहरात भव्य जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, डीजे, ढोल ताशांचा गजर व बुम बुम भुमरे ही घोषणाबाजी करत आनंद साजरा केला। शहरातील प्रमुख चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते एकत्र आले होते। विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। या निवडणूक निकालामुळे पैठण शहराच्या विकासाच्या दृष्टीने स्थिर व सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मला ताकद खासदारांची होती का आमदारांची होती? खासदाराची आमदाराची ही कार्यकर्त्याची मतदाराची ताकद। बाबू तुम्ही काय म्हणा बाबू विधानसभेला तुमची कडवी सिद्ध झाली होती। आता या नगराध्यक्ष पदाला देखील तशाच पद्धतीची फाईट पाहायला मिळाली। पहिल्यापासून पैठण हे